अप्पा अप्पा काय सिने अप्पा नमस्कार. नमस्कार अप्पा. काय लय आता गावात लय चर्चा सुरू आहे. काय भानगडे काय चाललंय तुमचं? काय लोड मध्ये सध्या लोड चालू आहे आपल्या आयुष्याचा. काय हो ऐकलं ना तुमची दुःखात खबर. काय तुम्हाला सांगायचं आता एवढं एवढं वाईट एखाद्या डुकरासोबत सुद्धा आपलं कोणा मित्रासोबत सोबत एवढं वाईट तुमच्या सोबत झालेलं आहे आता इकडं. मग आम्हाला खूप दुःख आहे बाबा. काय बोला तेच समजत नाही मला. कोणासोबतच बोलत नाही मी सध्या. गावात काय चर्चा चालू आहे? काय हो खरंय चालेल थोडं थोडं पण आता काय जाऊ द्या गपचित बसावं लागत आहे. कोणाला सांगणार आहे? खरं काय मग सीन झाला का? म्हणजे सीन लई झाले पण आता कोणाला सांगणार आहे? गपचित तोंड गपचित पण करायचं शांत बसून घ्यायचं. डोक्यात तोच प्रॉब्लेम. आप्पा तुमच्यासारखे लोक शांत बसले म्हणजे आम्ही पर्याय नाही राहिला पर्याय माझ्या आयुष्याला पर्याय. गेलं थोडं थंड घेते थंड घ्या. हे घेत तुम्हाला ते याच्यात टाकेल वाटतं. मग आहे आता चांगला कार्यक्रम. काय मी तुम्हाला सांगतो आता तुम्ही म्हणून सांगतो नेमका सीन काय झाला बा. आम्हाला गावात अशी चर्चा एकदम बेकार. नका विचार सगळं विचार पण सिंचना का विचार. अहो सीन झालाय असं का मला रावलं नाही तर पक्क्यानं मला फोन केलता म्हण आप्पा गायब 2 दिवस झाले आणि आप्पा मला माहिती तुम्ही कुठे येऊ बसा म्हणून मी इकडे आलोय. काय झालं काय सीन मग गावात सगळं करा पण सीन नका विचार तुम्ही. अहो आप्पा कसं माहिती का माझ्या दुखावरला खपलं मला कोणी गाडीला ना आवडत नाही. अहो सारं गाव म्हणतोय तुमचे लागले पण का लागले ते आम्हाला जाणून घ्यायचंय ना. तुम्ही गावाला सांगितलं बसाल का? गावाला नाही सांगणार आम्ही त्याच्याबद्दल तुम्ही एकदम निवांत राहा. पण सीन असं झाला का गावात चर्चेत लय भयानक. काय म्हणते माहितीये का डायरेक्ट म्हणते 5वी बायको पळाली तुमची. 5 नाही पळणार पळत राहिले. आता काय बरं झालं ते झालं. आता दुःख ते माझं मला माहिती काय. बरं ते जाऊ तुम्ही आता मला तुमची लव्ह स्टोरी ऐकायची आम्हाला नेमकं काय झालं सीन. तुम्ही कोणाला सांगणार नाही ना? नाही अजिबात नाही. सिक्रेट म्हणजे इकडे फक्त 5-50 लोक जास्त पाहतील जास्त त्याच्यापेक्षा आपली जाऊ व्ह्यूज सुद्धा येते नाही. टेन्शन घेऊ नका. 5-50 लोक पाहतील बंधन तेवढं. सांगा तुम्ही काय नेमकं काय तुमचं थोडं मन हलकं होईल. काय नाही पहिली बायकाचा विषय वेगळा होता. जोरात बघा ना तुम्ही जोरात सांगा ना आम्हाला ऐकायला. आम्हाला माहिती तुम्हाला जोरात बघा. दुःखच तेवढं आहे. आवाज निघत नाही. किती चहा पिऊ द्या ज्यूस पिऊ द्या 50 दिवसात माहिती तरी आवाज यायला. अहो 50 दिवस जाऊ द्या पण आता आम्हाला तुम्ही बोलता ना आम्हाला ऐकायला तर सीन होईल ना. हिस्ट्री तुम्हाला तुमची हिस्ट्री सांगा आम्हाला काय नेमकं. पहिली बायको होती तिनं कांड केला. कशी म्हणजे ती कुठे भेटली तुम्हाला काय सांगा ना आम्हाला काय. म्हणजे अशी भेटली होती का आता काय बोलावं तेच समजा ना. पण आता काय मी आता असं आम्ही आता असं ऐकलं तर तमाशाचा काहीतरी किस्सा होता. काय सीन सांगा ना. माझे मित्र आहे. कुठचा तमाशा कुठचा होता? तमाशा होता नांदूरचा. मग आहे रेणुका माता मंदिर. रेणुका माताच्या मंदिराच्या टायमाला केसामध्ये गजरा मुजरा नांदूरचा मुजरा. मग नांदूरच्या मुजऱ्याला गेलो एकदा गजराच करून आलो. डायरेक्ट गजरात घेऊन आलो. गजरा घेतला डायरेक्ट गेलो तमाशा पाहायला. तमाशा होता मराठला. गेलो एक दिवस तमाशा डायरेक्ट फाडातच घुसला. मग डायरेक्ट फाडात घुसले. गेलो वरती पाहिलं वेलं नाही का थोडं वेगळं चालू होतं. मग गाणे बिणे चालू होते. काय चाललं होतं गाणे बिणे लावणे बिणे चालू होतं. तिने अशी ऍक्शन बाण बिन केला. तो बाण जसा सुटला का तो बाण डायरेक्ट इथं घुसला. डायरेक्ट असा घुसला ना काळजात. मग काळजात वार करूनच निघाला. मग वार झालं मग विषय खोल डायरेक्ट करून टाकले. करून नाही मग ऑन द स्पॉट. ऑन द स्पॉट गेम केला डायरेक्ट काय. मग काय झालं परपंच मग सुरळीत परपंच चालू होता. मग काय झालं 3-4 महिन्यानंतर काय विषय झाला. तरी 3-4 महिन्यातच विषय झाला. गेली ती दुसऱ्या तमासगिरा संघ. दुसऱ्या तमासगिरा संघ पळाली. काय करणार तुम्ही फक्त जोरात बोला आम्हाला आवाज नाही येते. तुम्हाला येईन आवाज थोडा जोरात बोलतो मी. दुःख आहे मला समजून घ्या थोडस. अरे पण मग दुसरी गेली होती तिचं काय झालं? दुसरी गेली होती. आता आपली प्रॉपर्टी पाहिल्यापासून मोकार प्रॉपर्टी. आता कांदे बिंदे सगळं कांद्याचं वावर होतं. कांदे बिंदे लावायला होते. ती वेगळी टोळी होती. कांदे लावायला सगळं पाणी बिणी भरलं. आता कांदे काढायचे. मग आता माणसं तर लागतील. मग काय माणसं लागतील म्हणलं. मग माणसं आणायची कुठून? तिच्या गावात टोळी. मग म्हणलं आली होती सगळ्या बायाच होत्या. सगळ्या बाया बोलावल्या. मग त्यातली एक बाई थोडीशी वेगळीच होती नाही का. वेगळी म्हणजे थोडस
थोडं समजून घ्या. हा. हा ठीक. आलं म्हणजे 440 करंट हा. मग मग ती मी आम्हाला तर असं ऐकलं तुम्ही काय वाड्यावर काहीतरी म्हटले होते. नाही मग तिला लागलं ना कांदे काढता काढता ना. हा बॉटल लागली. हा. मग हो. मग घेऊन गेलो काय करावं ते समजा रक्त लय वाहत होत. हा. मनाला थोडस वाईटच वाटलं. हा. एक तर ते वेगळं दिसत होत. हा, ते हा, हा. पाखराला थोडस लागलं म्हणलं मग नेलं कुठं तुम्ही? नेलं वाड्यावरती पट्टी करायला. पट्टी करायला. पट्टी करता करताच पट्ट्या घेऊन जायला. पट्टी करता करताच पट्टी करून पट्टी करून टाकली. मग काय दुसऱ्या दिवशी आली पट्ट्यावर. बस जमला कार्यक्रम. पट्ट्या आली तर मग विशेष खोल गेला. मग काय कांदे गेले चढून. कांदे गेले चढून. जखम बरी झाली फक्त. जखम बरी. तिथं काय म्हणा मी आता असं ऐकलं आठवड्यातच तिथं काही सीन झाला. पहिली बायको आठवड्यात गेली. पहिली बायकोला माहित झाली आणि दुसरं लग्न केलं ना. हा कांदे काय करायला गेला मी असा काम केला. तिला माहित आहे ती दुसरी गेली पहिली गेली. काय करणार आहे मग आता. चला मग काय करावं. लोड घेतला. मग तिसऱ्या बायकोचं काय होतं? गेलो हिमालयात निघून. हिमालयात डायरेक्ट काय हो? हिमालयात निघून गेलो. घ्या ना. घेतो थांबा. कसं आहे मला ना ते दिवस पिऊ थकलोय मी आता. आयुष्यातच थकलोय. आता एवढ्या 5-5 बायका गेल्या थकणार नाही. मग काय तुम्ही काय बोला. तिसरं असं झालं की तिसरं मी मला गेलो लग्नच करत नाही. मग करायचं नाही बाबा झालते काय? बाबा बनायचं होतं. मग दाढी बिडी केस विस लय बाय नको. मग काय विरोध झाला. थोडं जुनं एक मैत्रीण होती. हा मैत्रीण जायला होती मला. तिला लोड होता थोडासा वेगळाच. ती मला तुम्ही मला तीन तपस्याला करीत होती. तुम्ही मला संन्यास घ्यायला चाललो चाललं होतं. पण मग मला दिसली ती. म्हणलं काय गंगे म्हणे काय नाही बसले. गंगी नाव गंगी हिमालयात. आयो मग गंगी बस बसेल. मग म्हणलं काय नाही अरे म्हणे बसले. म्हणलं काय नाही अरे लोड आहे. म्हणलं काय लोड आहे. मी लोड मध्ये येईल इकडे नाही. दोघांचा लोड वेगळा माझा लोड वेगळा. तिनं तिची हिस्ट्री सांगितली. तिची थोडी इमोशनल हिस्ट्री होती. तकलीफ होती तिला तकलीफ होती घरच्यांकडून. मग तुम्ही काय केलं? मग म्हणलं करून टाक आपल्यासोबत आपण आहे. मग मला तप करायचं तर वेगळाच तप करून आलो मी. मग गावाला घेऊन आलो. लग्न बिग्न थोडस नाही का. मी आता असं ऐकलं तर हनीमूनला घेऊन तिला लोणावळ्याला गेले होते. नाही मग नंतर इकडे घेऊन आलो ना. तिकडे थंड हवेच ठिकाण. इकडे आपले का गरमी. थंड ठिकाण न्यायचं. कुठं न्यायचं. लोणावळ्याला थंड हवेचं ठिकाण. मी आता असं ऐकलं तुम्ही परत लोणावळ्याला गेले आणि परत तिकडे काहीतरी सीन केला होता. तिथं झालता सीन. काय हो सीन काय सीनच चालू आहे नसते. तुमच्या आयुष्याचा सीन झालाय. आयुष्याचे सीन वगैरे काय करणार. जिंदगीचे सीन झाले. केले हिला हनीमूनला घेऊन गेलो. परत दुसरी भेटली. हनीमूनलाच भेटली दुसरी. चौथी 5वी झाली ती. 5च झालत्या. आहे मग काय करणार. भेटली थांबून घेतलं. ते हनुमानवाडी गेली निघून. मग चौथी आणली का करून? मग आपण हनीमूनला झालं काय तिथं सांग आम्हाला. कशी भेटली? गेलो होतो मी थोडस थंड हवेच्या ठिकाणी. टेंट मध्ये होतो नाही का. टेंट मध्ये गेलो थोडस बाहेर. पार्सल आणायला गेलो. तिला म्हणलं थांब थोडं. काय माहिती मी तिकडून पार्सल घेऊन तर इकडे माणूस गायब ना. बाईच गायब. डायरेक्ट गायब. मग गेम केला. लोड झाला. काय करणार आहे. त्याच्यामुळे नालय आयुष्याचं लोड आहे. मग आम्ही आता असं ऐकलं होतं तुमची चौथी बायको होती. तिचं तुमचं पहिलं प्रेम होतं असं काही. गावचे लोक लय चर्चा करून राहिले. लय ऐकायला येऊ राहिले. काय भानगड काय सांगत. पहिली बायको लय खेळ भांडी होती माई. तिनं तर लय कांड करेल माई. तिनंच मा वाटव करेल. तमासगीर होती. तिनं तमाशाच केला माझ्या जिंदगीत. मग मी आता असं ऐकलं होतं का तुमची पहिली बायको दुसरी बायको पहिली आल्यामुळे दुसरी पळून गेली. तोच झाला सीन. दुसरी गेली तर गेली. पहिली आली दुसरी पळून गेली. दुसरी पळून गेली. त्याच्यानंतर तुम्ही तिसरी गेली. तिसरी केल्यावर पहिल्या दोघी आल्या. पहिल्या दोघीला पाहून तिसरी पळून गेली. हा खरा सीन आहे ना. मग आहे. मग तिने आता मग चौथीचा काय सीन झाला? चौथीचा आणल्या तुम्ही घरी. म्हणजे चांगला परपंच चालू आता. परत तिने खेळ पांड्याने खेळच करून टाकलं. चौथीला तर एक पोर आहे मॅम. एक पोरग आहे. ते कुठं आहे ते आता? ते आहे माझ्या पैसेच पडेल का? मग काय परपंच थोडा. मग आता ती कशी काय निघून गेली? चौथी गेली निघून हनीमून. तिसरी आली ती काय भेटायला? तिसरी आली. पहिली आली.
तुम्ही तिसरीला सगळ्याच काल कामं भेटायचं करून मला हे घेतो. कळत नाही. तुमचं चौथी केली मग तिसरीला भेटायचं काय करायचं तुम्हाला? अहो लागतं थोडस सुख. अहो, सुख पण समजा मग इकडं तुम्हाला- काय तुम्हाला कळतंय का? लग्न केल्यावर समजून सगळं जिंदगीचे कसे कसे लागत तुमच्या. आमचे तर गेले लागून आता, गेले तर तुमचे लागतील पहा तुम्ही मग. अहो पण आम्हाला तुमचाच आशीर्वाद आहे. तुमच्याच आशीर्वादाने आम्हाला पुरी भेटणार आहे. असं काय आमचा वेगळा आशीर्वाद आहे. आम्ही तुम्हाला पाहायला जायचं आणि आमचं जर का मन झालं मग म्हणजे तुम्ही तुम्ही ओळखून घ्या. 4-5 राहिले म्हणलं सावी करायला काय अडचण नाही ना आपल्याला. मग आहे मग सीन अवघड दिसत तुम्हाला. हा माझं काय तुम्ही दुःखात आहे का? दुःख म्हणजे ते दुःख वेगळंच आहे. माझं दुःख माझं मनाला माहिती. नाही मी समजू शकतो. काय माहिती पहिलं का? प्रेमाचं दुःख लय वेगळं राहतो. तुम्हाला काय सांगू आता? म्हणजे माझी स्टोरी काय? काय सांगू ते हृदयाला माहिती आहे माझं काय सीन. तुम्हाला सांगतो. मावलीला लव्ह स्टोरी होती, छोटीशी होती पण खतरनाक होती. मी भांडे घासायला गेलो होतो एक ठिकाणी लॉन्स मध्ये, आणि ती तिकडून भांडे घासायला येत होती. भांडे घासता घासता आमचे पाय घसरले. बर मग काय तिकडून पुढे झाला आमचा लव. ती गुलाबजाम वाढायला, मी राजा राणी वाढायला, बर ती भात वाढायला, मी डाळ वाढायला, ती मटकी वाढायला, मी तर्री फिरवायला, मग आहे ती मीठ वाढायला, मी लिंबू पिळायला. अशीच लॉन्स मध्ये लव्ह स्टोरी चालू आमची. मग काय एक दिवस तिनं पिळलं माया लिंबू, गेली दुसऱ्या संग पळून. काय मीठ मिरची पहिलं लागली. प्रेम, हा मीठ मिरची लावून ती गेली लिंबू पिळून निघून. या अशा काय धोकेबाज मला तेच समजलं. लय धोके. मग आपलं तेवढं पहिलं प्रेम हा होतं ना. बा, गेला धोका देऊन यार. पण आपल्या 8 दिवस आपण जेवलो नव्हतो. नंतर नाही. असा विचार केला, म्हणलं ती निघून गेली ना, आपण काला गुलाबजाम सोडायची. हा बरोबर. 8व्याच दिवशी गुलाबजामा बसले जेवायला. विषय क्लोज करून टाकला. आयुष्यभराचे गुलाबजाम झाले माझ्या. आयुष्याची तुम्ही गुलाबजाम झाले गुलाबजाम ना? खाल्ले हा. आणि आम्ही गुलाबजाम करून टाकले. माय. काय बरं मग काय होणार आता? तुम्ही लय घाईत होते, कुठं जायचं होतं तुम्हाला? जायचं आता तेच चाललंय डोक्यात. काय? विचारलंय वेगळे झाले. जावा म्हणल्या कधी पाहून येतो परत तुम्हाला फोन करतो. परत एखादी एक पाहून आलो का तुम्हाला फोन करतो. मग या तुमचं पाहू. अहो बोलायचं होतं, नाही, असं काय नका, करता? काही हो. बोलायचंच नाही मला. माझ्या जिंदगीची लागेली तुम्ही अजून लावून राहिले. तू कवरला का आपल्या नका काढू माझ्या. हा 6वी बाईक आणणार आहे का आता? गावात काय चोरी राहते नाही, मला तरी वाटतं चोरी संपाच्या आता आपल्या वाट्याला येतं का नाही काही काही मला काही फार जिंदगी झंड झाली फार.